Good morning, all. So, yesterday we have started chapter issue of share. Now we will see the accounting entries for this chapter. First is for receipt of application money. When the money is received on application, it is a deposit which may be withdrawn by the applicant or refunded by a company if the shares are not allotted. Receipt of application money. आता application money is a deposit. आता हे जे ॲप्लिकेशन मनी आहे, जर शेअर्स अलॉट नाही केले गेले, तर अशा वेळी जो ॲप्लिकंट आहे, ज्याने ॲप्लिकेशन मनी तिथे दिलेलं आहे, तो ते जे पैसे आहेत हे विथड्रॉ करू शकतो किंवा कंपनी जी आहे, शेअर्स अलॉट न केल्यामुळे कंपनी विल बी रिफंडेड धिस मनी. The application money collected should not be less than 5% of the nominal value of the share as per law. तर लॉच्या दृष्टीने इथे काय म्हटलंय, जे शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे, शेअरची जी नॉमिनल व्हॅल्यू आहे, तर ॲप्लिकेशन मनी हा किती असावा? द ॲप्लिकेशन मनी शुड नॉट बी लेस दॅन 5%. ॲप्लिकेशन मनी हा 5% पेक्षा कमी असता कामा नये ऑफ द नॉमिनल व्हॅल्यू मीन्स द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. All money received on application must be kept separately in the deposit with a scheduled bank. जे ॲप्लिकेशन मनी इथे रिसिव्हड होतात, हे सगळे सेपरेटली डिपॉझिट केले पाहिजेत. सो द एंट्री विल बी बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट बिंग विथ द अमाऊंट रिसिव्ड ऑन ॲप्लिकेशन. इथे रिसिप्टची एंट्री आपली होणार आहे फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये रिसिव्ड झाल्याची. सो बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन account. Next point is for the transfer of application money to share capital. जर ॲप्लिकेशन मनी हा ट्रान्सफर केला असेल तर एंट्री कशी होईल? शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. बिकॉज जो ॲप्लिकेशन मनी आहे हा शेअर कॅपिटलसाठी ट्रान्सफर केला गेला आहे. दॅट्स वाय एंट्री येताना कशी येईल, तर शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट इज फॉर द रेकॉर्डिंग ऑफ अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट. आता अमाऊंट जी आहे ती अलॉटमेंटच्या वेळेला ड्यू झाल्याची एंट्री करायची आहे. द रेकॉर्डिंग फॉर रेकॉर्डिंग द अमाऊंट ड्यू ऑन अलॉटमेंट. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. सो एंट्री विल बी शेअर अलॉटमेंट अकाउंटला डेबिट करायचं आहे आणि शेअर कॅपिटलला क्रेडिट करायचं. नेक्स्ट फॉर रिसिप्ट ऑफ अलॉटमेंट मनी. अलॉटमेंट मनी रिसिप्टची इथे एंट्री करायची आहे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट with the amount received on allotment. Because शेअर अलॉट करताना अमाऊंट जी आहे ही रिसीव्ह झाली आहे. दॅट्स वाय बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. नेक्स्ट इज फॉर रिफंड ऑफ ॲप्लिकेशन मनी ऑन रिजेक्टेड ॲप्लिकेशन्स. आता जर ॲप्लिकेशन मनी जो आहे रिजेक्टेड ॲप्लिकेशन्सचे मनीची एंट्री करायची आहे इथे. शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट विथ अमाऊंट ऑफ ॲप्लिकेशन मनी रिफंडेड. बिकॉज जे ॲप्लिकेशन्स रिजेक्ट झालेत तर त्यांचा जो ॲप्लिकेशन मनी आहे हा कंपनीला रिफंड करावा लागतो. दॅट्स वाय शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. नेक्स्ट इज फॉर ट्रान्सफर ऑफ ॲप्लिकेशन मनी टू अलॉटमेंट अकाउंट इन केस ऑफ पार्शल अलॉटमेंट ऑफ शेअर्स टू ॲप्लिकेशन्स. आता इथे जे ॲप्लिकेशन मनी जो आहे हा ट्रान्सफर केलेला आहे टू अलॉटमेंट अकाउंट. पण हे केव्हा होईल? इन केस ऑफ पार्शल अलॉटमेंट ऑफ शेअर टू ॲप्लिकंट्स. So debit share application account debit to share allotment account with the excess application money adjusted against allotment. Next is for making first call. Share first call account debit to share capital with the amount of first call money. Next,
For receipt of first call money, bank account debit to share first call. Being amount received on first call. फर्स्ट जी एंट्री आपण आधी केली ही कॉल मेकिंगसाठी एंट्री होती फॉर मेकिंग फर्स्ट कॉल अँड देन ही एंट्री जी आहे ही अमाऊंट रिसीव्ह झाल्याची एंट्री केलेली आहे. आता इथे फक्त आपण एंट्रीज बघितल्या. जेव्हा आपण ॲक्चुअल वर्किंग करू आता तेव्हा या एंट्रीज जास्त लक्षात येतील. या चॅप्टरवरती अजून तरी इथे जस्ट एंट्रीज दिलेल्या आहेत. याच्यावरती प्रॉब्लेम इश्यू ऑफ शेअर वरती बघूया आपण कसे कसे दिले असतील. प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण बघूया. Next is calls in advance. First, we will see the meaning of this. It is the amount paid by shareholders in excess of amount due from them. A company may accept calls in advance if article of association permit. See, A/A means article of association. Call in advance. शेअरहोल्डर्सना एक्सेस अमाऊंट जर इथे मिळाली असेल द अमाऊंट पेड बाय शेअरहोल्डर्स इन एक्सेस ऑफ ड्यू फ्रॉम देम. शेअरहोल्डर्सना जेवढे ड्यू आहेत त्याच्यापेक्षा जर त्याने जास्त अमाऊंट तिथे पे केली असेल तर ती कॉल इन ॲडव्हान्स म्हणून ट्रीट केली जाते. अ कंपनी मे ॲक्सेप्ट कॉल्स इन ॲडव्हान्स इफ आर्टिकल ऑफ असोसिएशन परमिट्स. जर त्या कंपनीला आर्टिकल ऑफ असोसिएशनकडून परमिशन मिळाली असेल तरच हे कॉल्स इन ॲडव्हान्स जे आहेत हे ॲक्सेप्ट होऊ शकतात. डिस्क्लोजर. The amount of calls in advance is shown in balance sheet separately under the current liabilities. So इथे calls in advance जे आहे ते balance sheetला कुठे मेन्शन केले जातील तर सेपरेटली अंडर द करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटी हेडिंग अंडर कॉल्स इन ॲडव्हान्स जे आहेत हे रेकॉर्ड केले जाते. Next we will see the journal entries. First, receipt of calls in advance. Entry will be bank account debit to share to calls in advance account. So recent calls in advance ची एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंटला डेबिट करायचंय, कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंटला क्रेडिट करायचे. देन ॲडजस्टमेंट ऑफ कॉल्स इन ॲडव्हान्स when such amount is called up. Calls in advance account debit to relevant call account. Calls in advance ॲडजस्ट केल्याची एंट्री आहे ही. नेक्स्ट इज इंटरेस्ट ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स. जर त्या कॉल्स इन ॲडव्हान्सवर इंटरेस्ट जर तिथे असेल, interest on calls in advance account debit to sundry shareholders account. Next is payment of interest on calls in advance. जर पेमेंट असेल then sundry shareholders account debit to bank account. Next is transfer of interest to profit and loss. ट्रान्सफर ऑफ इंटरेस्ट जर ट्रान्सफर केलं असेल प्रॉफिट अँड लॉसला एंट्री कशी होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू क्रेडिट टू इंटरेस्ट ऑन calls on advance. Next is calls in arrears. It is the amount called up by company but which is not paid by shareholders. See, आता ही कॉल्ड अप अमाऊंट आहे विच इज नॉट पेड बाय शेअरहोल्डर्स म्हणजे शेअरहोल्डरना पे करायचे बट त्यांनी अजून सुद्धा पे केलेली नाहीये विच इज इन arrears. The unpaid amount may or may not be transferred to calls in arrears account. आता ही जी अनपेड अमाऊंट आहे ही कदाचित ट्रान्सफर होईल किंवा होणारही नाही कॉल्स इन ॲडव्हान्स अकाउंटला. Disclosure is it is disclosed in balance sheet by way of deduction from the called up capital. बॅलन्स शीटमध्येही डिस्क्लोज केली जाईल बाय द वे ऑफ डिडक्शन फ्रॉम कॉल्ड अप कॅपिटल. जे कॉल्ड अप कॅपिटल आहे त्यातनं कॉल्स इन ॲरियर्स हे लेस केले जातात बॅलन्स शीटमध्ये. So let's see the difference between calls in arrears and calls in advance. First, we will see the meaning of this. What is calls in arrears? Calls in arrears means it is the amount called up by the company but not paid. अमाऊंट जी ही कॉल्ड अप आहे बट ती
शेअर होल्डर्सनी पे केलेली नाहीये, विच इज इन ॲरियर्स. पे करायची होती बट अजूनही पे केलेली नाहीये. नेक्स्ट, what is the meaning of calls in advance? It is the amount paid by the shareholders in excess of the amount due. शेअर होल्डर्सना जेवढी अमाऊंट ड्यू होती त्यापेक्षा त्यांनी जास्त अमाऊंट पे केलेली आहे. सो एक्सेस मनी इज पेड. That means calls in advance. Next point is article of association. In case of calls in arrears, there is no question of any authority. Calls in arrears साठी article of association ला कोणताही इथे क्वेश्चन नाही. There is no question of any authority. In calls in advance, unless article of association permits, calls cannot be accepted in advance. जर article of association ने permission दिलेली नसेल, then calls in advance cannot be accepted. Calls in advance हे accept केले जात नाहीत. Next point is interest. In case of calls in arrears, it is charged on calls in arrears. जेवढे कॉल्स इन ॲरियर्स आहेत तर त्याच्यावरती इंटरेस्ट हा चार्ज केला जातो. व्हॉट अबाउट कॉल्स इन ॲडव्हान्स? इट इज अलाव ऑन कॉल्स इन ॲडव्हान्स. कॉल्स इन ॲडव्हान्ससाठी सुद्धा इथे अलाव केलेलं आहे. नेक्स्ट इज मॅक्झिमम रेट ऑफ इंटरेस्ट. आता इंटरेस्ट तर अलाव केलाय, मग त्याचा रेट किती असेल? इन केस ऑफ कॉल्स इन ॲरियर्स, नॉट टू एक्सीड 10% ॲज पर टेबल एफ. 10% पेक्षा जास्त असता कामा नये in case of calls in arrears. What about calls in advance? Not exceed 12% as per table F. 12% जास्त calls in advance वर rate of interest असता कामा नये. So not exceed 12% as per table F. Next is disclosure. In case of calls in arrears, इट इज डिडक्टेड फ्रॉम द कॉल्ड अप कॅपिटल. बॅलन्स शीट जेव्हा आपण प्रिपेअर करतो त्यामध्ये जे कॉल्ड अप कॅपिटल, शेअर कॅपिटल अंडर जे कॉल्ड अप कॅपिटल आपण रेकॉर्ड करणार आहोत, तर त्या कॉल्ड अप कॅपिटलमधून कॉल्स इन ॲरियर्स शुड बी डिडक्टेड. ते लेस करायचे. व्हॉट अबाउट कॉल्स इन ॲडव्हान्स? इट इज शोन ॲज अ सेपरेट आयटम इन द नोट्स टू अकाउंट अदर करंट लायबिलिटीज. जे कॉल्स इन ॲडव्हान्स आहेत, which means the amount पेड बाय शेअर होल्डर्स इन एक्सेस ऑफ अमाऊंट ड्यू. शेअर होल्डर्सने जेवढी पे करायची त्यापेक्षा जास्त अमाऊंट पे केली असेल, मीन्स कॉल्स इन ॲडव्हान्स, तर ते कुठे शो केले जातील? तर बॅलन्स शीटच्या ज्या नोट्स टू अकाउंट्स आहेत, नोट्स टू अकाउंटमध्ये अदर करंट लायबिलिटी हेडिंग अंडर हे रेकॉर्ड केलं जाईल. सो दीज आर द डिफरन्स बिटवीन calls in arrears and calls in advance.